ते होलीचे याच्यासाठी ते जायचं. खेळ नाही बोलतो त्याला, खेळ खेळ. हा कुठं आहेत ते? हा चला. हा बघा आयोने पण दिलेले आहेत. कोणी आपल्याला असं विनमुख पाठवलेलं नाही. मस्त सर्वांचे नमस्कार मित्रांनो, सागर पाटील पर्यंत आपल्या नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप असे स्वागत करत आहे. मित्र हो, व्लॉग हा संध्याकाळचा बनवण्याचं कारण असं आहे की आता सध्या शिमगा चालू आहे आणि या शिमग्याच्या निमित्ताने सोंगणा चालू असतो. जो सोंगणा आमच्या या मूल आगरी गोकोली परंपरेचा एक म्हणजे या संस्कृतीचा एक बाणा होता, तर तो आता म्हणजे कुठेतरी लोप पावत चाललेला आहे. परंतु आमच्या या लहान ज्ञानी का होईना त्याला परत जिवंत केलेला आहे. तर तो सोंगणा आता आपण पाहायला जाऊया आणि बघूया त्या सोंगण्यासोबत मजा. बघा आज आपण परत एकदा लहान होऊया. लहान झालं ना की फार मोठी अशी मजा येते. जाऊया आपण. आता सर्वांना शिमग्याच्या व होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आता शुकशुकाट आहे, जरा मुलांना शोधत शोधत जायला लागेल. काय रे सोंगणा बघला काय? गेला आताच, तिकडे गेला काय? आताच गेलाय. हा हा बोल. अण्णा मला माहिती कुठे गेलाय. कुठे गेला मग नेशील म्हणा. हा नाही. चला चला. धन्यवाद भैया, धन्यवाद. चला आता यांच्या सोबत जाऊया आपण पोरांच्या. चल ने मला जिथे आहे तिथे ने. चल चला जाऊया. आता आपण थोडं लहान होऊया. जरा लहान होण्याची फार मोठी अशी मजा असते. काय कालो काय लोकांचे चेहरे दिसत नाही अजून. पण नक्की सोंगणा गेला कुठं? हा चला. सोंगणा बघला काय? कुठं आहे? अरे देवा, सगळी तिकडे तिकडे म्हणतात. आता गुगल मॅप लावावं लागेल. मला बघा आपल्या मित्रांनी आपल्या शेवटी सोंगणा बघून दिलेला आहे. हे बघा इथं सोंगणा आलेला आहे आणि आता सोंगण्यासोबत आता चाललोत आपण. अरे एक नंबर. हा अरे वा. अरे बघा आता हे जे पैसे देतात त्याला काय बोलतात? खेळ. ते होलीचे याच्यासाठी ते जायचं. खेळ नाही बोलतो त्याला, खेळ खेळ. हा बघा आता आपल्याला वहिनीने तिथं बघा मुलांना जे पैसे दिले होते त्याला खेळ म्हटलं जातं. होलीचा शिमग्याचा खेळ हा बरोबर. हा हा बघा जाऊ शकतो. आणि तुमचा काय रे? कोलीवाडा गँग. हा आता आपला जो शिमग्याचा सोंगणा आहे तो येतो आहे आणि एक मजेशीर असं वातावरण घेऊन येत आहे. खरोखर सांगतो लहानपणीचे दिवस आठवलेत. आता मुदाम उजेडात राहिलो जेणेकरून एक छान अशी व्हाईब्स निर्माण होईल. एक प्राथमिक अंदाज घेतला तर आपल्याला काकूकडनं माहिती पडले की यालाच म्हणजे जे पैसे देतात तर त्याला खेळ म्हटलं जातं. असा हा शिमग्याचा खेळ माणसं म्हणजे जमा करतात, नंतर जाऊन मजा करतात. अशीच आमच्या शिमग्याची मजा असते या सोंगणाद्वारे. म्हणजे शिमग्याची मजा ही वेगवेगळ्या पद्धतीने घेतात. कोणी सोंगणा करतो, तर कोणी असा बँजो घेतो आणि खेळ मंगायला जातो. असे विविध प्रकार असतात. आणि मुळात म्हणजे काय की जे काही मिळेल त्याच्यावरच असतं. म्हणजे असे कोणती ठराविक अमाऊंट नाही आहे. आणि तुम्हाला देखील सांगतो की असे कोणी जर आपल्याकडे जवळ म्हणजे शिमग्याला खेळ मागायला आले तर नक्कीच त्यांना भले 1 रुपया असो वा 5 रुपये असं नक्कीच द्या. कारण कसं आहे ही मुलं आपली संस्कृती टिकवतात आणि आपली संस्कृती टिकली तरच आपला धर्म टिकेल. तरच म्हणजे आपले सण वगैरे असतात ना ते पुढे बघूया आपण. काय आहे काय वहिनी मासा आहेत काय? बागरे आहेत. बागरे आहेत काय? माच एकदम पार्टी. हा एकदम पार्टी. पार्टी हे बघा पार्टी आहे बघा वहिनीकडं. कसं आहे की शिमगा असला की सगळ्यांच्या घरी मावरा असतो. हो हो नक्कीच. गावच्या चौकात आहे म्हणजे याला आपण चौकच म्हटलं जातं कारण की सर्वांची मिळण्याची जागा आहे आणि तिकडनं तो येत आहे बघा सोंगणा. चला देवळाचे पाया पराला या जा असं सांगितलेलं आपण. चला देवळाचे पाया परा चला. बघा सोंगणा बघायला बघा एकदम लहान मुलं देखील आली तर बघा पप्पांच्या सोबत आपल्या. चला आपण देवळात जाऊया देवाच्या पाया पडायला.
आज सकाळी पण देवाच्या पाया पडलो आणि हा बघू शकतो आता आपला सोंगणा बघा दाराशी गेलेला आहे. आता माणसं देखील तिकडची येत आहेत. जरा कालोख आहे, जरा सांभाळून घ्या कारण पालखीच्या वेळी आपल्या इथं उजेड होईल. चला भेटलेला आहे खेळ, भेटलेला आहे खेळ, भेटले ना. कसा वाटला आपल्या मुलांचा सोंगणा? एक नंबर. आणि आपले जुनी प्रथा आहे ती अशी मुलांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. ओके ओके आपलं चालत आहे. धन्यवाद धन्यवाद तुमच्या अभिप्रायाबद्दल. खरोखर सांगता तुला आवडतो का नाही सोंगणा? आवडतो. मग पुढच्या वर्षी कपडे चेंज केले. पुढच्या वर्षी संकासूर बन. आता आपण आपला जो सोंगणा घेत घेत आपण आलो अध्यक्ष महोदयच्या निवासस्थानी. हा बरोबर काहीतरी बोलायचं असतं त्यांचं बरोबर आहे. अरे हा तर या त्या आमच्या प्रिया काकू बघा. चला अरे वाजव. चला नवरी मुलीची एंट्री. सगळीकडे नवरी एकदम चेहरा झाकूनच आहे. घुंगट काय घुंगट? घुंगट घालून नाही नवरी. हा बघा तू हा हा बघा एखाद्या दाराशी आता खट्टा भेटला एका सुटला काय? अरे वा. हे मित्रांनो आपला सोंगणा कसा वाटला तुम्हाला? सोंगणा कसा वाटला? तुझं नाव काय सांग मला? काय? चला आपला खेळ आता दिलेला आहे. बराचसा खेळ असा जमा केला जातो माणसांकडनं. धन्यवाद. जाऊया आपण पुढं. चला आता आपण नागाजी महाराजांच्या दाराशी आलेलो आहोत. एक ना चला हिशोब चालू आहे. हिशोब चालू आहे ना. हिशोब चालू आहे का पैशांचा? चला आता बघा सर्वांना खेळ दिलेला आहे मस्त. कोणी आपल्याला पाठीमागं म्हणजे माघारी पाठवल्याने विनमुख. चला यांच्या सोबत जाऊया. चला आता आपल्या दुकानाजवळ वाचतोय बघा. दुकानातून आलेले आहेत आपले पैसे ना. बघा दुकानात आपण पैसे देतो. आता दुकानातून आपले पैसे आले तिकडं बघा. आयोने पण दिलेले आहेत. कोणी आपल्याला असं विनमुख पाठवलेलं नाही. मस्त सर्वांचे खूप खूप धन्यवाद. पात्र बनवायचे म्हणजे नवरा नवरी किंवा काही पात्र जे आवडेल ते. आणि आपला जो डब्बा असतात ना त्याचा एक ताशा बनवायचा आणि सगळे जाऊन खेळ मागायचा. अशी ही जुनी परंपरा आजकाल लोप पावत चालली. परंतु बघा गेल्या वर्षी मला भेटली नाही, यंदा मात्र भेटली. किती एक आनंदोत्सव आहे. बरेच जण येतात खेळ मागायला परंतु असं पात्र भेटत नाही आहे. तरी एक विनंती असेल की आपली संस्कृती ही जास्तीत जास्त टिकवावी जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला ही संस्कृती माहिती पडते. ज्याप्रमाणे आपली पालखीविषयी माहिती पडते. आता बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्या आपण करणारच आहोत आणि केलेच पाहिजे. कारण कसं आपली संस्कृती ही आपल्या टिकवायची आहे. जाऊया आपण. आता एकदम अंधारी रात्रीची गली आहे. गली गली में फिरता है तू क्यों बन के बंजारा. अरे वा गली गलींची रस्ता टाकतो आपण. गलींशी रस्ता टाकलेला आपण. चला आता आपण जरा प्रकाश करूया. अंतर्मनात प्रकाश. आणि आता माणसं देखील सोबत भरपूर आहेत सर्व एकत्र. अरे वा नमस्कार. बघा नेहमी आपल्या फॅन्सी ड्रेसमध्ये भाग येते माझी भाची आहे हो. आपल्या मामाचा ब्लॉग आहे.
अरे वा, भरपूर माणसं जमा झालेली आहेत. अरे तू पण ताशावाला. बघूया. अरे बाबा बाबा, पोरा पळवतात सगळी. काय झाला मध्ये ना, आपल्याला बराचसा काही पाहायला मिळेल. बघूया. काकू बरे आहेस काय? बरे आहे ना? ओके ओके, बरोबर. मोठ्या माणसाने विचारलं पाहिजे बरे आहेत का, कसे आहेत ते वगैरे. मुलं खेळ मागायला आहेत. अरे थांबा, एक खेळ घेऊन जा. तुम्हाला खेळ जाता तर खेळ घेऊन या तुम्ही. चला बघूया. आयो आता बघा बघा, प्रत्येकाला खेळ मिळतो. बरोबर गलीनं गली फिरायला मिळते. कारण अशी जर गली फिरायला आलो तर कोणी बघा, हे जुने काळात चूल आणि टमकी आणि त्याच्यावर पाणी मस्त होतं. आता बघूया, ही चूल आता फेमस होईल आपली कोकणामध्ये. असं तुम्हाला वातावरण पाहायला मिळेल. कोकणा येते आणि काही माणसं शूट देखील करतात. बघा, मुलांना घेऊन डायरेक्ट शूट करतात. हा काय बोलतं का? मग काय झालं आता? काय नाही. हा म्हणजे सोंगणामध्ये काय होईल माहिती आहे का, की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी गोष्टी भेटतात. आता बघा, ही पण माणसं म्हणजे हे बघा, ही पण सोंगणं बघायला लागली बघा. अरे वा. पण आता आपण जाऊया इकडं. काही माणसं बरीचशी आता सगळीकडे फिरतोय आपण. मजा येते. बाबा नवरी कुठं कुठं फिरते रे, कुठं कुठं नवरी फिरते. पाठी राखा सर्वांचा भला कर रे महाराजा. जय भैरदेव शिवशंकर नमामि शंकर हर हर महादेव. जाऊया. जो आमच्या म्हणजे या केलवणे गावाचा ज्याला आवाज म्हणून ज्याचं एक ओळख आहे, ती म्हणजे आपली धवलारी नाट्या. आमच्या केलवणे गावाचा आवाज म्हणून ज्याची ओळख आहे ते आमचे धवलारी नाट्या. त्यांचेच आपण आलो बघा. हा बघा, सगळीकडं मस्त खेळ जमा झालेला आहे. चला आता आपण शिडी चढून वरती जाऊया. शिडी मस्त. आता कसं आहे, आता गावा ठिकाणी पण कसं आता दुमजली घर पाहायला मिळतं. चला आता आपण शिडी चढून वरती जाऊया. बघूया. शिडी चढून आपण वरती चाललो. छान सोय आहे, काय घाबरायचं नाही. आपले मामाचंच घर आहे, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. अरे बाबा, इथंच इथं. अरे वा वा. बघा, नेरूळ नवी मुंबईवरनं आपली माणसं आलीत आपल्याकडं. छानपैकी कार्यक्रम आहे. चला, भैरदेवाचं दर्शन झालं आपल्याला. अरे आम्हाला खेळ द्या रे. बघा, तिकडनं नेरूळवरनं माणसं आलीत आणि आपल्या करंजावरनं माणसं आलीत. करंजावरनं. अरे वा, आज ब्लॉग आपला लय मोठा आहे. पाहुणे लोक आपल्याकडे आज येतात ब्लॉगमध्ये. हे वाजू नका, असा कोणा त्रास द्यायचा नसतो. जाऊया आपण पुढे. आपल्या मार्च महिन्याचा व्हिडिओचा नारळ यो आपला म्हणजे शिमग्याच्या व्हिडिओने फुटला. बघूया आता शिमगा आपल्याला किती पावत होते, ते पण महत्त्वाचं आहे. आणि व्हिडिओ आपला कंटिन्यू येत राहतील, भले आठवड्यातून एकदा का होईना. शक्यतो मी म्हणजे आता कसं पूर्वी मी आठवड्यातून म्हणजे महिन्यातून 10 टाकायचो. आता कमी कमी 5 ते 6 होतात. परंतु परत एकदा 10 टाकण्याचा प्रयत्न करेन. 10 ते 15पर्यंत टाकण्याचा प्रयत्न करत जाईन. तेव्हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना शिमग्याच्या खूप खूप शुभेच्छा. शिमगा आणि होळीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व काही येतं म्हणजे आपण आता शिमगाच म्हणूया, कारण शिमगा म्हटला की त्याच्यामध्ये म्हणजे पालख्या वगैरे आल्या किंवा होळी आली, धुळवड आली, सर्व काही आलं. जाऊया आपण. आता रजा घेतो मी जरा.